निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत, निरोपाच्या नंतरच्या भेटीला कधीच नसतो अंत। मी सौभाग्यश्री प्रेमळ रोकडे, श्री कैलास बारकू येळवे यांची भाची। तर आज सेवा निवृत्तीचा दिवस नसून आज सेवापूर्तीचा दिवस आहे। तर अशा आमच्या मामांना सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा। आज या पायरीला चंदनाचा गंध आला, आज या पायरीला चंदनाचा गंध आला, तुमच्या सर्वांच्या आगमनाने या सोहळ्याला रंग आला, या सोहळ्याला रंग आला। व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, नातलग, आप्तेष्ट आणि सर्व अधिकारी वर्ग या सर्वांना माझा साष्टांग नमस्कार। आजचा क्षण आमच्यासाठी व आमच्या कुटुंबासाठी अतिशय अभिमानाचा आहे, कारण आज आमचे मामा महावितरण म्हणजेच MSCB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत। मामांनी त्यांची सेवा अतिशय व्यक्तिशीरपणे, प्रामाणिकपणे पूर्ण केली। ही सेवा पूर्ण करत असताना माझ्या मामी म्हणजेच सौ वंदना येळवे ज्यांची त्यांना खूप मोलाची साथ मिळाली। असं म्हणतात, बाईला कधीच रिटायरमेंट नसतो, परंतु आज त्यांचा रिटायरमेंट डे नसताना देखील मी त्यांना रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा देते। मामा, तुम्ही फक्त नोकरी नाही केली, तर आयुष्यभर कर्तव्याची पूजा केली। ऊन असो, पाऊस असो, वादळ असो किंवा रात्रीची वेळ, लोकांच्या घरात दिवा पेटत राहावा म्हणून तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा कधीच विचार केला नाही। लहानपणी आम्हाला कदाचित समजत नव्हतं की सणाच्या दिवशी मामा घराबाहेर का असतात, रात्री अचानक फोन आला की धावत का निघून जातात। पण आज समजते, कारण हजारो घराचा अंधार दूर करणारा माणूस म्हणजे आमचा मामा होता। माझ्या मामांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे। आज त्यांच्या स्वभावामुळे एवढे लोक इथे जमले आहेत। थोडक्यात मामा केवळ कर्तव्यदक्ष कर्मचारी नव्हते, तर उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आहे। त्यांचा स्वभाव नेहमी शांत, संयमी, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणारा आहे। त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे मेहनत आणि माणुसकी या मूल्यांना जपले। अडचणीच्या काळात त्यांनी धीर सोडला नाही आणि प्रत्येकाला मदतीचा हात दिला। त्यांच्या या सुंदर स्वभावामुळे त्यांना केवळ कुटुंबाचं नव्हे, तर सहकारी आणि मित्रांचंही प्रेम व आदर मिळाला आहे। आज मामाच्या सेवापूर्तीच्या क्षणी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवतो, जो आमच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी व प्रेरणादायी आहे। महावितरणमध्ये काम करत असताना एक दिवस उजाडला, तो म्हणजे 11 नोव्हेंबर 2024, ज्या दिवशी मृत्यू अगदी समोर उभा होता। त्या क्षणी आमच्या सर्व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि काही काळासाठी आम्हाला असे वाटले की आम्ही त्यांना गमावणार आहोत। पण देवाची कृपा, त्यांची जिद्दीची ताकद आणि आईवडिलांची पुण्याई या सर्वांच्या प्रार्थनामुळे ते मृत्यूच्या दारातून परत आले। त्या दिवसानंतर आम्हाला त्यांच्या आयुष्याचे आणि त्यागाचे खरे मोल समजले। कुटुंबाच्या सुखासाठी, समाजाच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही। महावितरण नोकरी ही फक्त नोकरी नसते, तर प्रत्येक क्षणी जीव धोक्यात घालून लोकांच्या घरात प्रकाश पोहोचवण्यासाठी त्यांची सेवा असते। लाईट येण्यासाठी अनेक कर्मचारी स्वतःचे जीव धोक्यात घालतात, हे लोकांना कदाचित समजत नाही व दिसतही नाही, पण तीच खरी जबाबदारी आणि अभिमान आहे। वडाच्या झाडाप्रमाणे आपले पाय मातीत घट्ट रुतून संपूर्ण कुटुंबाला सावली देणारे, सूर्याची किरण स्वतःच्या अंगावर झेलून नंदादीपसारखे सदैव तेवत असणारे आमचे मामा या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत। सेवा करत असताना आमच्या मामी सौ वंदना येळवे यांची देखील खूप मोलाची साथ मिळाली। मामीने खूप सांभाळून घेतलं, मामांना, लेकरांना, आजी बाबांना, म्हणजेच आमचे ताई आणि नाना। आजकाल सासू सासऱ्यांची सेवा खूप कमी लोक करतात। बघा, कितीही पैसे कमवा, पण आई वडिलांची सेवा नसेल तर झिरो आहे। आयुष्य जगताना खूप माणसं भेटतात, पण आपल्या प्रत्येक श्वासासाठी आयुष्य खर्च करणारे फक्त आई वडील असतात। मी इथे हे का सांगते, कारण ज्या दिवशी मामा मरणाच्या दारातून परत आले, त्या दिवशी सगळ्यांच्या प्रतिक्रिया ह्याच होत्या की ताई नानांची सेवा व त्यांची पुण्याई। त्यामुळे मामा हे परत आयुष्य बघू शकले। लहानपणी
त्यांनी आपलं पोट धरून चालायला शिकवलं आणि मोठं झाल्यावर त्यांचाच हात सोडून आपण पुढे निघून जातो. पैसा, नोकरी, यश हे सगळं पुन्हा मिळू शकतं, पण आई वडिलांचं प्रेम आणि त्यांची साथ पुन्हा मिळत नाही. मामांना मी एवढंच सांगू इच्छिते, जीवनभर जबाबदारीने अपार कष्ट केले, अपार मेहनत घेतली, पण आता ही वेळ म्हणते जरा थांबा, सावकाश घ्या, स्वतःसाठी जगा. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. स्कोरसाठी नाही, आनंदासाठी जगायचं. वाटा वेगळ्या नाही होत आहे त्या, बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे. निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसतोच मुळी. निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसतोच मुळी. निवृत्ती